एक गुटखाची मोठी कारवाई केलेली आहे, ज्यामध्ये पूर्वी ऑलरेडी एक 27/24 ते DN नगरला गुन्हे दाखल झालेले आहे, ज्यामध्ये सुरुवातीला 3 आरोपी अटक झालेले आहे आणि 3 ट्रक जप्त केलेले होते। त्यानंतर पुन्हा काल ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये पुढे 4 ट्रक सापडले आणि सगळे मुद्देमाल मिळून जे ट्रक आहे ते 1,80,00,000चे सगळे ट्रक आहे। 60 ट्रक जप्त करण्यात आलेले आहे, 6 ट्रक आणि एक टेम्पो, तसेच 12,12,00,000 त्या अमाऊंटच्या गुटखा जप्त करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये पुढील इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। तसेच 7 टोटल आरोपी त्यामध्ये आतापर्यंत अटक झालेले आहे आणि इन्व्हेस्टिगेशन जे आहे क्राईम ब्रांच युनिट 9 त्यांच्याकडे चालू आहे। जे गुटखाचे व्हॅल्युएशन आहे ते 12,12,00,000चे आहे आणि प्रत्येक ट्रकामध्ये ते अराउंड 30 ते 40 गोणी सापडले होते आणि जे मोठे ट्रक होते त्यामध्ये 50पेक्षा जास्त गोणी होते। तर हा गुटखा कुठून येत होता आणि कुठे जात होता? ते मुंबईला येत होते आणि त्यामध्ये काही मुंबईला पकडले आणि काही मुंबई ते येताना ते पालघरमध्ये पकडले आणि सगळे आता जप्त करण्यात आलेले आहे आणि जे कंप्लेन आहे ते FDAच्या कंप्लेनवर दाखल केले आणि पुढील इन्व्हेस्टिगेशन ते 9 कडे चालू आहे आणि सगळे गुटखा मुंबईला येत होते। हां, तो जे आहे आता इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे आणि तो आमच्या पुढील इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न होईल। ट्रकमध्ये वेगवेगळे ते ब्रँडचे गुटखा होते आणि महाराष्ट्रामध्ये गुटखा प्रतिबंधित आहे, तर जे काही ब्रँडचे होते ते सगळे जप्त करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये जे आहे 188 सिन्स हे प्रतिबंधित आहे, 188 IPC लावले आहे, तसेच 328 IPC लावले आहे। गुटखा होते, फक्त गुटखा होते। ते मागच्या ते पुढील इन्व्हेस्टिगेशनमध्ये निष्पन्न होईल की कुठे येत होते। ट्रकचे जे नंबर आहे MHचे आहे। नहीं, तो सांगितले ना, गुटखाच होते। 7 लोग अरेस्ट हुए हैं अभी तक। त्यामध्ये ट्रकमध्ये जे ते तोच अटक झालेले आहे आणि निश्चितपणे जे इन्व्हेस्टिगेशन आहे पुढील कोणाचे ते माल होते प्लस ते सप्लायर ट्रान्सपोर्टर, तो सगळे इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे आणि आता सांगू शकतो की ते मोठा लेवलवर जप्ती झालेले आहे, पण स्टील इन्व्हेस्टिगेशन जे प्रिलिमिनरी स्टेजमध्ये आहे। ते नाही, प्रेस नोटला मी दिलेलं नाही, मी सेपरेटली देतो। ते अलग अलग ठिकाणीचे आहे, काही औरंगाबादचे राहणारे आहे आणि काही मुंबई सबर्बचे पण राहणारे आहे, तर सगळे महाराष्ट्राचेच आहे। जे ट्रकमध्ये होते ट्रक ड्रायव्हर किंवा क्लीनर आहे।